मधून 9 चेंडूमध्ये तब्बल 23 धावांची गरजेच्या वेळी संकट मोचक अर्थात क्रायसिस मॅन ज्याने भूमिका बजावली त्याला विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं आहे। आपण पाहतोय वनी फायटर्स विपक्ष निधी एंटरप्राइजेस मुरावाडी स्ट्राइकला आपण पाहतोय कल्पेश वालन त्यांच्या समवेत नॉन स्ट्राइक आपण पाहतो केदार कदम आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय शादाब सुमरा षटक क्रमांक पहिला त्यामध्ये चेंडू क्रमांक पहिला चेंडू आपण पाहिला तर फुल अर्लेचा हा चेंडू तिथे मात्र ते बॅकवर्ड स्क्वेअरला तिथे खेळला गेला एक धाव ते कंप्लीट केली गेले एका धावेने आपण पाहतोय श्री गणेशा होतोय अकाउंट ओपन होते ते वनी फायटर्स या संघाचं। सन्माननीय आदरणीय गंगारामजी पारंगे आपणास विनंती करतोय आपण एक गोड सन्मान चिन्ह देऊन या गुणी खेळाडूचा शुभ सन्मान करायचा आहे जो मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला आहे। पहिल्या चेंडूकडे आपण पाहिली एक धाव इथे खर्च केली गेली आता स्ट्राइकला असलेले लेफ्ट हँडर बॅट्समन केदार कदम फुलटॉस चेंडू इथे मात्र फुलटोल वसूल करणार काय चेंडू आपण पाहतोय 1 बाउंस 2 बाउंस येतोय चौकार कमांड इज इथे मात्र गोलंदाजाला वेळीच रीड केलं गेलं कशा पद्धतीचा चेंडू फेकला जाईल याचा अभ्यास केला गेला। सुरेख चेंडू कमबॅक कसं असावं तर कमबॅक हे असं असावं अगदी जखडून टाकणारा हा चेंडू मात्र आपण पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन दी विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडू झाल्यानंतर धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या बिनबाद 6 धावा। सुंदर गोलंदाजी सुंदर फलंदाजी आपल्याला दोन्ही खिलाडूंकडून पाहायला मिळते मग गोलंदाज असेल किंवा फलंदाज असेल। 3 चेंडू 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना कारण आपण पाहिलं तर राईट अँड लेफ्ट हा कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता चेंडू हवेत आहे चेंडूकडे आपण पाहतो क्षेत्ररक्षक येतो इथे चांगले प्रयत्न होते मात्र अंतिम क्षणाला चेंडू हातातून निसटताना म्हणजे हातात आला नाहीये आणि 2 धावा इथे पुन्हा एकदा धावफलका ऍड केल्या जातील। या 2 धावांनंतर आपण पाहतोय 4 चेंडू अखेर 8 धावा धावफलकावर सुंदर सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शादाब सुमरा या गोलंदाजाकडून। मगाच्या मॅच मध्ये प्रथमेशने जी गोलंदाजी केली होती त्यासाठी अरुणजी चोगले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय ते 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय प्रथमेश कदम। 4 चेंडू 8 धावा या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज शादाब पुन्हा एकदा स्ट्राइकला असेल कल्पेश वालन्स। आज आपण पाहिलं ना तर अगदी पहिल्या सामन्यापासून पहिल्या चेंडूपासून प्रत्येक चेंडूपर्यंत हा फलंदाज कल्पेश वालन्स मात्र आपल्याला मैदानामध्ये थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय। राहुल दादा किती मोठा गोलंदाज असो किती मोठा फलंदाज असो त्याचा प्रत्येक दिवस हा चांगला जाईल हे मात्र सांगू शकत नाही। क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला प्रत्येक चेंडूपासून नव्याने सुरुवात करायची असते। तुम्ही भूतकाळामध्ये काय केलं आहे तुम्ही भविष्य काळामध्ये काय करणार आहात त्यापेक्षा वर्तमान काळामध्ये तुमची परिस्थिती तुमचा परफॉर्मन्स कसा आहे याचा प्रामुख्याने विचार केला जातोय। 5 चेंडू अखेर आपण पाहतो 9 धावा धावफलका सुंदर गोलंदाजीचा नजराना शादाबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। केदार कदम या षटकातील शेवटचा चेंडू फेस करेल। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फुलटॉस चेंडू आपण पाहतो तिथे असेल क्षेत्ररक्षक इथे मात्र निश्चितपणे चांगला झेल पकडला जातोय। सन्माननीय आमच्या आदरणीय फडतरे सर इथे उपस्थित झाले त्यांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेला जे चषक आपल्याला भव्य दिव्य चषक आपल्याला पाहायला मिळतात
त्यांच्या माध्यमातून फडतरे सर धन्यवाद. असं प्रेम आमच्या या मंडळावर तुमचं कायमस्वरूपी राहू द्या. आपण पाहिला शेवटच्या चेंडूवर फलंदाज केदार कदम बाद झाला आणि एक अप्रतिम सेल आपल्याला पाहायला मिळाला. ते अर्थातच त्यांचे बंधुराजे धनंजय कदम यांच्या माध्यमातून. मित्रांनो, हे सख्खे भाऊ आहेत, मात्र आज मैदानामध्ये उतरल्यानंतर माझा भाऊ नाही आहे अशा पद्धतीचं कार्य आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तो सेल पकडला, तिथून मात्र केदारच्या खेळीचा अंत देखील आपल्याला होताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा विचार केला गेलं तर पहिल्या षटकाकडे आपण पाहतोय एक गड्याच्या मोबदल्यात 9 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतात त्या वनी फायटर्स या संघाकडून. आपण पाहिलं तर नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर पोझिशनला आपण पाहतोय सनील धुमाल. इथे मात्र आपण पाहतोय कल्पेश वालेंस 4 चेंडूमध्ये 4 धावा थांबवतोय. सन्माननीय फडतरे सरांचं इथे यथोचित सन्मान केले जाते. त्यांच्या माध्यमातून आपल्याला ज्या हे भव्य दिव्य चषक आपल्याला पाहायला मिळतात. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या सामन्याची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाईल ते त्यांनी स्वीकारायचं आहे. एक फोटो काढून घ्यायचा. देवर्ष कोळी SK11 संघाचे ओनर आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टॉपर सफल झाला. एक धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतोय कल्पेश वालस त्याच्या देहबोलीवरून त्याच्या बॉडी लँग्वेजवरून निश्चितपणे आपण पाहतोय आज खऱ्या अर्थाने संघर्ष करायला लावलाय तो सर्वच गोलंदाजांनी. निश्चितपणे आपण पाहिलं तर वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न केला तर मात्र चेंडू आणि बॅट यांचा तितकासा संपर्क होत नाही. या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर आशिष ताडकरला 3 चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळले गेले. त्यामध्ये आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची धाव खर्च करत नाही. इथे मात्र आता कमबॅक करावं, कमबॅक करायची वेळ आली ती कल्पेश वालन्स याची. इथे मात्र मोठा फटका आपण पाहतोय स्टेप आउट अर्थात पुढे जाऊन मारलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय दर्जेदार चौकार. and deliver चेंडू सीमा पार. बहरला जातो. ते मात्र आपण पाहतोय कल्पेश वालन्स आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही. इथे मात्र कमबॅक खेळलं जाते. षटकातील शेवटचा चेंडू असेल आशिषचा. अजून एक आपण पाहिला तर वेगळ्या पद्धतीचा स्टान्स पाहायला मिळाला कल्पेश वालन्सच्या माध्यमातून. चेंडू क्रमांक 6 येतोय निर्धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाखेर आपण पाहतोय धावसंख्या धावफलक आपल्याला पाहायला मिळते ती 1 गडी बाद 19. यानंतर अजून एक सामना होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3रं षटक अर्थातच 50-50चं षटक असणार आहे. जर का या षटकामध्ये 10 किंवा 10+ धावा खर्च झाल्या तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये 5 धावा ऍड केल्या जातील आणि जर का
10 पेक्षा कमी धावा इथे जमविल्या गेल्या तर ज्या धावा जमवल्या आहेत अगोदर त्याच्यामधून 5 धावा अजून वजा केल्या जातील. 2 षटका अखेर 19 धावा धाव फलकावर. स्ट्राईकला आपण पाहतोय सनील धुमाल. अजूनही कोणताही चेंडू अजून आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून खेळला गेला नाहीये. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय प्रतीक कर्जेकर. षटक क्रमांक 3. या संपूर्ण इनिंग मध्ये सर्वात महत्वाचं षटक काटेरी मुकुट अर्थात ज्याच्या हाती चेंडू सोपवलाय तो प्रतीक कर्जेकर एक नवोदित गोलंदाज आहे. आणि एक अनुभवी फलंदाज आपण पाहतोय सनील धुमालला पाहतोय. अनुभव असणं खूप सारं महत्वाचं क्योंकि कच्चा फल ना बीज देता है ना रस देता है लेकिन पक्का फल बीज भी देता है और रस भी देता है. बघूया हे 50-50चं षटक कशा पद्धतीच्या धावा इथे लुटल्या जातील. 10 धावा आल्या तर 5 धावा बोनस पद्धतीच्या असणार आहेत पण जर का 9 धावा आल्या तर 5 धावा वजा देखील केल्या जाऊ शकतात. 2 षटका अखेर 19 धावा. प्रतीक कर्जेकरसाठी एक सुवर्ण संधी असेल. प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय आदरणीय किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून प्रतीक कर्जेकर या गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला चेंडू आपण पाहिली तर एक धाव कसं केली गेली. 20 धावा इथे आपण पाहतोय धावफलकावर जोडल्या गेल्यात. आता स्ट्राईकला असेल कल्पेश वालज ज्याच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार आलाय. तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. इथे आपण पाहतो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड पिकअप शॉट. चेंडू नक्कीच शंतनू ताडकरच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव या चेंडूवर देखील खर्च केली जाते. या एका धावेने 2 चेंडू वगैरे आपण पाहतोय. 2 गडी बाद 21 अशी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. आशिषच्या माध्यमातून झाली सुरेख गोलंदाजी. तर आता मात्र सुरेख गोलंदाजी करतोय कर्जेकर, प्रथमेश कर्जेकर. डावकुऱ्या हाताचा हा गोलंदाज अतिशय वेगवान पद्धतीने गोलंदाजी करण्यात मानस आहे त्याचा. आणि हा उंचा वेळ त्या झेलखाली क्षेत्ररक्षण येतोय. शंतनू ताडकर चुकी होणार नाहीये. चुकीला माफी नाहीये आणि चुकी होणार नाहीये. आणि या कॅच साठी बॉलर साठी विश्वास लावले तर आता विकेट घेतला तर ह्या विकेटला नाहीये. सन्माननीय आदरणीय सुभाषदादा मडवी इथे उपस्थित आहेत. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सुभाषजी ताडकर शिवसेना शाखा प्रमुख वेलशेत. एक ट्रम्प कार्ड आहे. प्रथमेश कर्जेकर म्हटलं तर ट्रम्प कार्ड आहे. आणि खरोखर या गोलंदाजाची शैली पाहाल ना तर भरपूर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आहे. 200 रुपये निश्चितच प्राप्त झालेत किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून. एक दिलदार नेतृत्व, दमदार आयोजक आणि आधारस्तंभ. आणि विश्वास यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक येईल जर विकेट आता पुन्हा एकदा घेतला तर. गौरव पाटेकर स्ट्राईक ला येतोय. हा काय गोलंदाजी केले अफलातून. तू मे तू मे मध्ये मात्र विकेटचं पतन. हा विकेटचं पतन. स्वर चेंडू येतोय. कोणत्याही पद्धतीचा रिव्ह्यू मिळणार नाहीये. कल्पेश आपल्याला माहितीसाठी सांगतोय या स्पर्धेचा नियम आहे पंचांच्या डिसिजनला नो डाऊट. अगोदर हे डिसिजन केलेलं आहे नो डाऊट. रिव्ह्यू नाहीये. पंचांचा इशारा आलाय बाद. माघारी परतावाला. कधीच पटणार नाही. त्यांना किती गोल ठेवण्याचा प्रयत्न करा त्यांच्यामध्ये वाद होणारच. आणि मित्रांनो पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. हा निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय. या निर्णयाच्या विरोधात तुम्ही कोणत्याही कोर्टामध्ये दाद मागू शकत नाहीयेत.
आपण पाहतोय जर का अजून एखादा विकेट घेतला तर ऋतिक कर्जेकर आणि ह्या विकेटसाठी ऋतिक कर्जेकर यांच्याकडून 100 रुपये, आधी विश्वासजी कर्जेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक होतं. हा सुद्धा आउट होतोय. अजून 100 रुपयाचं पारितोषिक येईल का? याला काय म्हणतात? विनाशकाले विपरीत बुद्धी. प्राइज आपल्यापर्यंत पोहोचले. 200 रुपये त्यातमध्ये किशोरभाई म्हात्रेचे असतील, विश्वासजी कर्जेकर यांचे 200 असतील आणि 100 जी ऋतिकजी कर्जेकर यांच्याकडून प्रदान केलंय ते म्हणजे लाडक्या भावाला. बावीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. आपण पाहतोय 50-50चा ओव्हर आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा केल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय प्रतीक. पुन्हा एकदा संधी निर्माण केली गेली. यष्टीरक्षक अजून एक झेल, अजून एक विकेटचा पतन. इथे मात्र प्रतीक कर्जेकर ऑन अ फायर. आणि या विकेटसाठी किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं तब्बल प्राइस येतं. 700 रुपयाची क्रॅश प्राइस झाले. आणि खरोखर हा ट्रम्प कार्ड आहे, हा ड्रीम कार्ड आहे. विधी एंटरप्राइजेसने टाळ्या वाजून जाऊ दे प्रतीकची जर गोलंदाजी आवडली असेल तर. अखिलजी ताडकर यांच्याकडून प्रथमेश कर्जेकर साठी 200 रुपयाचं पारितोषिक. पैसे माझ्याकडे. प्रतीक कर्जेकर, सॉरी. हेलो हेलो, ये जो प्रतीक कर्जेकर है ना, ये टॉप सीन के हीरो है. ये जब भी मैदान में आते हैं ना, ये मैच जिता के ही जाते. अप्रतिम गोलंदाजी नजराना, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय प्रतीक कर्जेकरच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि जवळपास 4 विकेट आपल्याला या षटकामध्ये जाताना पाहायला मिळाले. इथे मात्र आपण पाहिलं ना, म्हणतात ना अक्षरशः कंबरड मोडून काढलं तशा पद्धतीची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू घेऊन जिथे 50-50चं षटक होतं त्या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी. हा देखील चेंडू आपण पाहिला तर आपण पाहिला डेडली यॉर्कर, ज्याला म्हणतात ना बूम बूम बुमरा. ये गेंदबाज ने किया सबको बुमरा. अप्रतिम गोलंदाजी. आपण पाहिलं. आणि ऋतिक कर्जेकर यांच्याकडून आपल्या छोट्या भावाला 100 रुपयाचं पारितोषिक आले, ते गुगल पे केलं जाईल. आताच बोलून जातोय प्रतीककडे. प्रतीक कर्जेकरला 100 रुपयाचं गुगल पे होईल. ते भावाभावांच्यात बघून घ्यायचंय, भांडण आमच्यापर्यंत पोहोचवू नका. चालेल, गुगल पे नाही. हा ठीक आहे, घेऊन या. ओके. आपण पाहिलं प्रतीक कर्जेकर ज्याने 3 धावा खर्च करून 4 विकेट, 3 विकेट त्याच्या नावावर आणि 1 धावचीत असं गोलंदाजीचा अप्रतिम नजराना पेश केला. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं अतिशय भोपी या गोलंदाजाने देखील 3 धावा खर्च केल्या, 3 विकेट आणि त्या षटकामध्ये देखील 1 विकेट धावच्या स्वरूपात बाद झाला होता. 3 षटका अखेर 23 धावा, त्यामधून 5 धावा मायनस केल्या जातील म्हणजे 18 धावा आपल्याला पाहायला मिळतील. हा देखील फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहिलं. चेंडू बॅटची कडा घेतोय. 1 धाव इथे निश्चितपणे जमा केली जाईल. या एका धावेने आपण पाहतो 19 धावा धाव फलकावर. अजूनही 11 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये जिथे 18 चेंडूमध्ये 18 धावा दादा तुला थोडं थांबवतोय. अमोलजी ताडकर यांच्याकडून प्रतीक कर्जेकर साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. निश्चितपणे हे बक्षीस नव्हे, हे पारितोषिक नव्हे, हे तुमचं आत्मबल, हे तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम आहे.
हा देखील चेंडू आपण पाहिला तर फुलर लेन्सचा हा चेंडू आपण पाहतोय डीप मिड विकेट रिझन मध्ये ते असे षटरक्षक शंतनू ताडकर थोडासा मिस्टेक होतोय, त्याचा फायदा उचलतील दोनही फलंदाज. जिथे एक धाव होती ना तिथे मात्र 2 धावा इथे जोडल्या गेल्यात. या 2 धावानंतर आपण पाहतोय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 चेंडू अखेर 21 या धावसंख्येवर. हॅलो, तब्बल 1100 रुपयाची कॅश प्राइज आले. प्रतीक कर्जेकर साठी टाळ्या वाजून जायचंय. गोलंदाजी अप्रतिम. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अपील केली जाते, अपील उचलून धरली जाते आणि मात्र विकेटचं पतन होत आहे. लाजवाब एफर्ट्स लावले जातात विधी एंटरप्राइजेस. पुन्हा आपण पाहतो चेंडू अवैध शादाब सुमरा कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. इथे मात्र प्रत्येक फलंदाज सांगतोय तू चल मैं आया, देऊया डीजे मास्टरला संधी. निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी प्रत्येक गोलंदाज इथे मात्र 100% देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये देखील त्याला यश देखील संपादन होतोय. या षटकातील आपण पाहिलं तर नक्कीच देवी प्रिन्स 11 वरवटणे आणि SK 11 वेलशे. देवी प्रिन्स आणि SK 11 वनी फायटर चालू आहे. यानंतर होणारा सामना दैवी प्रिन्स 11 वरवटणे विपक्ष SK 11 वेलशेत या दोन्ही संघाच्या चला दोन्ही संघाचा संघनायक. कारण मित्रांनो मॅच सूर्यास्त होण्याच्या दिशेने आहे, सूर्य मावळतीच्या दिशेने झुकणार आहे. स्कोर 26 झाल्यात. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 26. दीपक आणि सौरभला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज शंतनू ताडकर. इथे आपण पाहतोय 22 स्वरूपाची धाव इथे धावफलकावर ऍड केली झाली. या एका धावीनंतर आपण पाहतोय 27 धावा धावफलकावर.
लेग बाय स्वरूपाची धावबाने पाहतोय ते दीपक गास्ते आपण पाहतो फुलटॉस चेंडू तिथे मात्र आपण म्हटलं पाटा खेळपट्टी आहे आउटफील्ड देखील सुपर फास्ट आहे चेंडू जातो सीमा पार आपण पाहतोय 7 गड्यांच्या मोबदल्यात 3 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे चांगला फटका आपण पाहतोय अलोंग दी कार्पेटचा सहारा घेऊन खेळला गेला फटका एक धाव इथे घेतली गेली दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न आणि 2 धावा आपण पाहतोय तर अगदी सहजरित्या पूर्ण देखील केल्या गेल्यात या 2 धावांनंतर आपण पाहतोय 33 धावा दाफलकर या षटकातील आणि या पहिल्या इनिंग मधील अंतिम 2 चेंडू येणं बाकी असणार आहे स्ट्राईक आपण पाहतोय दीपक घासे असेल तर नॉन स्ट्राईकला त्याच्या समवेत आपण पाहतोय सौरभला 33 धावा स्कोर कार्ड वरती अजून देखील 2 चेंडू शंतनूच्या षटकामध्ये बाकी असणार आहेत फुलटॉस चेंडू आपण पाहतोय फुलटोल वसूल केला चेंडू सीमा पार षटकार मला देखील संधी देत जाणार आम्ही शेवटचा चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय एक धाव घेण्याचा केलाय प्रयत्न आपण पाहतोय धाव पूर्ण होणार का इथे मात्र आपण पाहतोय वाईड प्लस विकेट आपल्याला पाहायला मिळतोय एका धावेने धावफलक 40 या धावसंख्येवर जाईल आणि अजून एक चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे देवी प्रिन्स संघाचा कर्णधार SK 11 संघाचा कर्णधार चला आलेला आहे देवी प्रिन्स संघाचा कर्णधार फडतरे सरांना विनंती करतोय सुरधीर भाऊ फडतरे सरांना माझी विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे कॉम्बो बॉक्स मध्ये टॉस का बॉस पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय इट्स अ वाईड देवी प्रिन्स संघाचा कर्णधार ऋतिक माळी जरा फास्ट या होईल वाईड प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील 42 धावा आपण पाहतोय धावफलकावर या षटकातील या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू येणं बाकी फुलटॉस चेंडू इथे मात्र सुरेख फटका अप्रतिम फटका चेंडू सीमा पार षटकार आणि निश्चितच कशा पद्धतीची रणनीती असेल कारण आपण या मैदानावर अतिशय धावा होताना पाहतोय तर किती धावांचा तुम्ही पहिलं प्रथमतः काय घेण्याचा विचार करताय फलंदाजी का गोलंदाजी गोलंदाजीचा विचार आहे कारण की सकाळपासून जो स्कोर चाललेला आहे 60च्या आसपास स्कोर थांबतोय त्यामुळे तो चेसेबल स्कोर आहे आणि निश्चितच समोर आपण पाहतोय ऋतिक माली सारखा खंबा फलंदाज आहे आणि त्यांची एक भक्कम टीम आपल्या समोर आहे तर किती धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न तुमचा निश्चित असेल सकाळपासून आपण बघतोय की 60-65 मॅक्स स्कोर होतोय आणि तो चेसेबल आहे आमचा पण टार्गेट तोच असेल की 60च्या आसपास त्यांना थांबवायचं धन्यवाद प्रतीक तर ऋतिक अतिशय सुरेख आपली फलंदाजी होते गोलंदाजी होतोय तर आताच प्रतीकनं विचारलं आणि प्रतीकने सांगितलं का 60-65 धावापर्यंत तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल पण तुमच्या मनामध्ये निश्चित किती धावापर्यंत स्कोर आपण गाठायचा उच्चांक गाठायचा हे असेल आता आम्ही काय मारामारी करणार
आता आम्ही मारामारी करणार, कारण का आम्हाला हारो जिंको मॅच आहे, त्याच्यामुळे आम्ही मारामारीच करणार. धन्यवाद. निश्चितच जिंकायचं असेल तर खेळायला लागेल आणि प्रतिवाद करावे लागतील, हल्ले चढवावे लागतील. प्रतीकने तर सरळ सांगितलंय मला मारामारी करायला लागेल, कारण हरो जिंकू किंवा मरू आता हे शीतयुद्ध सुरू. तर धन्यवाद दोन्ही संघांना, कॉंग्रॅच्युलेशन. आपण पाहतोय चालू असलेला सामना वणी फायटर्स विपक्ष विधी एंटरप्राइजेस मोरावडी. वणी फायटर्स या संघाने आपण पाहिलं तर पहिल्या 5 षटकामध्ये 48 धावा बनवल्या, 8 फलंदाज आपण पाहिलं तर त्याबद्दल बाद देखील होताना पाहिलं. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं शंतनू ताडकर या गोलंदाजाला त्याच्या माध्यमातून तब्बल 23 धावा खर्च केल्या. जिथे मात्र पूर्णपणे या सामन्यावर अधिराज्य गाजवलं होतं ना ते विधी एंटरप्राइजेस मोरावडी या संघानं, तिथून मात्र थोडंसं काय होईना तर वणी फायटर्स या संघाने या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारून पुन्हा एकदा शिरकाव केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी कॅमेरामॅन असणार आहेत विवेक, शोधन, सुजल, रोहन आणि आपण पाहतोय dreamscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. तसेच आपण पाहतोय या सामन्यासाठी दक्ष पंच आहेत अलिबाग विभागातील एक नावाजलेले पंच शैलेशजी महाडिक, त्यांच्या समवेत आपण पाहतोय मुरुडला बिलॉंग करणारे मोहम्मदजी बकवाल साहेब. तसेच आपण पाहतोय आमच्या समालोचन कक्षामध्ये राहुलजी ताडकर असतील, प्रमोददादा सोगळे आणि मी स्वतः आदेश पोकळे या समालोचकाच्या भूमीमध्ये. नक्कीच आपण पाहिलं तर ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. येणारे 30 चेंडू आणि 49 धावांची गरज. आपण पाहतोय सलामीची जोडी स्ट्राईक एंडला असेल शादाब सुमरा, त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला असेल निलेश पिंपळे आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय केदार कदमला. आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू शताब सुमरासाठी अनएक्सेप्टेड बाउन्स आपण पाहिला. चांगल्या फटका देखील तिथे पाहतोय. प्रेझन्स ऑफ माइंड, शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ असतं. चेंडू सीमापार चौकार. कमांड पहिल्या चेंडूवर पाहिलं आपण क्रिकेटचं मादक सौंदर्य, अप्रतिम दर्जेदार चौकार. इथे मात्र आता खेळाडूच्या गोलंदाजाच्या भावनेची खेळायला सुरुवात केली. शादाब सुमरा सलगचा हा दुसरा चौकार. देऊया डीजे मास्टरला संधी. दोन चेंडू 8 धावा. शदाब सुमरा आपण पाहिल्या तर पहिल्या
थर्डमॅन रिझर्व्हमध्ये पहिल्या चेंडू चौकार पेश केला. त्यानंतर आपण पाहिलं तर डीप फाईन लेगच्या माध्यमातून चौकार वसूल केला. 2 चेंडू 8 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. केदार कदम गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र कमबॅक करण्याची वेळ आता गोलंदाजांवर आली आहे, कारण 30 चेंडूमध्ये 49 धावांची गरज असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा इथे जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा जातो सीमापार येतोय. हा तिसरा सलगचा चौकार. इथे मात्र हॅट्रिक पेश करतोय. षटकार मारणं सोपं असतं पण चौकार मारणं कठीण, कारण गॅप शॉट शोधणं आणि ती परिपूर्ण चौकार मारणं हे एक कलात्मक शॉट असतात आणि ते कलात्मक शॉट मात्र शादाब सुमराच्या बाटीतून निघाले जातात. जवळजवळ 11,000ची बोली 9,000ची बोली या खेळाडूसाठी लागली होती. आता मात्र कमबॅक केलं जाते. निर्धाव चेंडू येतोय के अर्थात केदार कदम या गोलंदाजाकडून. 3 चेंडू पण पाहिला तर 3 चेंडू चौकारासाठी गेले. त्यानंतर हा थोडासा दिलासा देणार चेंडू. अमोल ताडकर यांच्याकडून ओनर आहेत विधी एंटरप्राइजेस. या 3 सलगच्या चौकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक येतोय. 4 चेंडू 12 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. हा देखील देखणा फटका, सुंदर फटका आपण पाहतोय. निश्चितपणे पाठला केला जातो. इथे मात्र चेंडू आपल्याला विजय झालेला पाहायला मिळतो. या पहिल्या षटकामध्ये हा 4था चौकार आपल्या येताना पाहायला मिळतो. 5 चेंडू 16 धावा धाव फलकावर. चेंडू 16 धावा या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 4 चौकाराच्या सहाय्याने सुंदर सुरुवात करतोय तो शादाब. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर प्रयत्न होता चांगला फटका खेळण्याचा, मात्र आपण पाहिलं चेंडूचा क्रमांक 6 निर्धाव जातो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 4 चौकाराच्या सहाय्याने तब्बल 16 धावा जमविल्या गेल्यात. त्या अर्थात आपण पाहतोय विधी एंटरप्राइजेस मोरावडी या संघाकडून. अप्रतिम फलंदाजीचा नजराना पेश करतोय शादाब सुमरा आणि खरोखर उत्कृष्ट ऑलराऊंडर साठी जी बोली लावली होती ती कुठेतरी सार्थ ठरवताना दिसतोय. अखिल ताडकरने कॅल्क्युलेशन केलं होतं ते मात्र कुठेतरी उजवा ठरवतोय शादाब सुमरा आणि खरोखर गोलंदाजीचा भार मात्र आता सांभाळावा लागेल. अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. अचूक लाईनवर गोलंदाजी करावी लागेल. व्यूहरचना आखावी लागेल. जर धावा अडवायचे असतील तर चांगले क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट दर्जेदार गोलंदाजी करणे गरजेचं आहे. येणारे 24 चेंडू आणि तब्बल 33 धावांची गरज असणार आहे ती विधी एंटरप्राइजेस मोरावाडी या संघाला. 24 चेंडू 33 धावा. आता स्ट्राईकला आपण पाहतोय निलेश पिंपळे. सलामीला आघाडीला आलेला हा फलंदाज मात्र आता पहिला चेंडू फेस करेल. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज सज्ज होईल. प्रतीक घासे. फलंदाजी चांगल्या प्रकारची राहिली आहे. गोलंदाजी कशा प्रकारची असेल, कारण 24 चेंडूमध्ये 33 धावांचं आव्हान दिले. मात्र मित्रांनो हे आव्हान सहज सोपं वाटत असेल तरी जेव्हा जेव्हा मैदान शांत होतं, सूर्य अस्ताला जायची वेळ येते ना, तेव्हा धावा देखील आपल्याला कमी कमी होताना पाहायला मिळतात. तेव्हा देखील धावांची लयलूट होत नाहीये. येणारे 24 चेंडू 33 धावा. मोठा फटका केलायचा होता आणि ते मात्र आपण पाहतोय निलेश पिंपळे माघारी परततोय. पहिल्या विकेटचं पतन कमांड दिसतंय. घेण्यासाठी येतोय. मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो ठरला होता मुरावाडी गावाचा आशिष ताडकर मैदानात येतोय आणि प्रतीक घासे अप्रतिम गोलंदाजी करतोय. अप्रतिम दर्जाचा उत्कृष्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याच्या माध्यमातून वेळोवेळी केला जातो. आता प्रतीक घासे आहे स्ट्राईक गोलंदाजवर. डगआउटचा शिकार निश्चितच ठरला गेलाय. निलेश हे बरोबर
नक्कीच आपण पाहिलं आशिषने मागच्या सामन्यामध्ये 14 चेंडूमध्ये तब्बल 35 धावा बनवल्या होत्या आणि गोलंदाजी करताना 11 धावा खर्च करून एक महत्वाचा विकेट प्राप्त केला होता तो अष्टपैलू खेळाडू. आता मात्र आपण पाहतोय ॲज अ बॅट्समन ॲज अ बॅटर या नात्याने आपण पाहतो 1 डाऊन साठी ते आलेला आहे. निलेश पिंपळे आपण पाहिलं तर गोल्डन डक्सचा विकेट ठरला. पहिल्या चेंडूवर मात्र त्याला माघारी देखील जावं लागलं. आता येणारे 23 चेंडू आणि 33 धावांची गरज असणार आहे. आशिष ताडकर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. अगदी सेन्सिबल क्रिकेट समजदार क्रिकेट इथे मात्र डेंजर एंडला आपण पाहिलं तर शादाब सुमरा येत होता ज्याच्या बॅटमधून बहारदार 4 चौकार आले होते. तो फलंदाज पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईकला सज्ज होताना पाहायला मिळेल. या एका धावेनंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील 2 चेंडू अखेर 1 गडी बाद 17 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे विधी एंटरप्राइजेस मोराबवाडी या संघाची. हा चेंडू आपण पाहिला तर निश्चितपणे अनपेक्षित उसली अनएक्सेप्टेड बाउन्स आपल्याला या चेंडूला प्राप्त झालेला पाहायला मिळाला. चेंडू क्रमांक 3 डॉट चेंडू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कमबॅक चांगला शिरकाव पुन्हा एकदा हा संघ वनी फायटर्स या सामन्यामध्ये करेल का तिथे मात्र नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. हा देखील चेंडू चांगला होता आपण पाहिला तर चेंडूची बाटसी आतलीकडा घेते. एक धाव इथे कंप्लीट घेतली जाईल. नक्कीच आपण पाहतोय कल्पेश वालन चेंडूवर येतील. या एका धावेनंतर आपण पाहतोय 4 चेंडू अखेर 18 धावा फलकावर जिथे पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळतं. ती गोलंदाज प्रतीक घासे ज्याच्या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा विकेट निलेश पिंपलेला माघारी पाठवलं. इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडू बारसीकडा चेंडू येतोय लॉंग स्टॉप रेझन मध्ये चेंडू सीमा पाठ चौकार कमांडीचे. यशस्वी होण्यासाठी जास्त वेळेची नाही तर मनापासून खेळ करण्याची आणि परिश्रम करण्याची गरज असते. ती परिश्रम करताना दिसतोय. हा सुरेख लाजवाब शॉट चाललाय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूनी घेतले बाउंड्रीची भेट चाललाय लाजवाब षटकार खणखण. आपण पाहिलं आशिष ताडकर लेट पंच बॅकफुट पंच आपण पाहिला ना तर वेट अँड सर लवकरात लवकर घ्या. पुढील मॅच सुद्धा आपल्याला खेळवायची आहे. एक मॅच अजून खेळवायची आहे. आपण पाहिलं तर वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर केला आशिष ताडकरच्या माध्यमातून. नक्कीच मित्रांनो सिंहाला सुद्धा माहित असतं की गर्जना करून कोणीही शिकार करू शकत नाही. आपण पाहिलं तर अगदी डोक्याचा वापर पूर्णपणे केला. मित्रांनो क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल ना तर तुमचं मन मनगट आणि मस्तिष्क या तिन्ही संगमाचा योग्य संगम होणं खूप सारं गरजेचं असतं. 50-50चं षटक असणार आहे. या षटकामध्ये जर का 10 धावा खर्च केल्या तर 5 धावा ऍडव्हान्टेज म्हणून मिळाल्या जातील. पण जर का 10 पेक्षा कमी केल्या तर 5 धावा या कमी देखील केल्या जाऊ शकतात. 2 षटका अखेर आपण पाहतोय 26 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. म्हणजे आपण पाहतोय तर येणारे 18 चेंडू 23 धावांची अजून देखील गरज असणार आहे. 18 चेंडू 23 धावांची गरज असणार आहे. याची नोंद दोनही संघाच्या संघनायक आणि संपूर्ण संघाने घ्यायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सौरभ. चांगला फटका आपण पाहतो तिथे असेल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र महत्वाचा विकेट अर्थात शादाब सुमरा माघारी परततोय. देऊया डिझेला संधी. प्रत्येक वेळेला टीम मीटिंग घेऊ नका. आपल्याला पुढील सामना सुद्धा खेळवायचा आहे. मित्रांनो शादाबची जागा घेण्यासाठी येतोय शंतनू ताडकर. मित्रांनो
समय ना लगा वो ये तय करने में कि आपको करना क्या है, नहीं तो समय ही तय करेगा कि आपका करना क्या है. वेळेचा चांगला वापर करा मित्रांनो. 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असताना एक महत्वाच्या विकेट येतोय. आता 17 चेंडू 23 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतो शंतनू ताडकर. शंतनू ताडकरला आपण पाहतो स्ट्राईक एंडला असेल एक मजबूत शैली यष्टीचा नवोदित फलंदाज. एका आक्रमक शैली म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तो फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सुंदर फटका आपण पाहतो तिथे असेल क्षेत्ररक्षक. इथे मात्र चेंडूचा वेट केला गेला. एक धाव इथे आपण पाहतो धावफलकावर जोडली जाते. 27 धावा आपण पाहतो धावफलकावर. म्हणजे येणारे 16 चेंडू आणि 22 धावांची अजून देखील गरज असणार आहे. 50-50चं हे षटक असणार आहे. कोणता संघ या षटकाचा फायदा उचलणार, फलंदाजी करणारा संघ की गोलंदाजी करणारा संघ. स्ट्राईकला आपण पाहतो आशिष ताडकर चौकारांच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असतील. इथे मात्र फुलटॉस चेंडू निश्चितपणे माझ्या रडार मध्ये जर चेंडू आला तर मी त्याला षटकाच्या बाहेरच भिरकवणार. चेंडू सीमापार षटकार. तेव्हा डीजे अजून एक फटका लाजवाब. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा सलगचा दुसरा षटकार. फुलटॉस से चेंडू आपण पाहिला तर कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना. आशिष ताडकर मात्र आज दाखवतो दमखम. विधी एंटरप्राइजेस आपल्या भावाच्या नावावर हा संघ आहे. आपल्या अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि जवळ 5-7 धावा पाहिजे होत्या पण 5+ झाल्या आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 2 धावा. अमोलजी ताडकर जवळ 600 रुपये माझ्यापर्यंत पोहोचवा. आपण पाहिलं तर 7 धावांची गरज असताना ह्या 5 धावा जमा केल्या जातील ऍडव्हान्टेज म्हणून. फक्त आता 2 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 2 धावा. आशिष ताडकर आपण पाहतोय 6 चेंडू मध्ये 22 धावांची विस्फोटक खेळी ज्याच्या बॅट मधून आली आहे. मागच्या सामन्यामध्ये जिथे फलंदाजी थांबवली नाही राहुल दादा तिथूनच आपल्याला आशिषने सुरुवात केलेली पाहायला मिळते. 6 चेंडू मध्ये 22 धावा. आता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज असणार आहे ती विधी एंटरप्राइजेस मुरावाडी या संघाला. गौरव पाटेकर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. षटक क्रमांक 4. दोन धावांची फक्त गरज असणार आहे ती विधी एंटरप्राइजेस मुरावाडी या संघाला. चला मित्रांनो फास्ट घ्या आणि ज्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षण घ्यायचं आहे त्यांनी फास्ट घ्यायचं आहे मित्रांनो. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. एका धावेसाठी गरज असेल आणि ही मॅच झाल्यानंतर त्वरित मैदान सोडायचं आहे आणि त्वरित मैदानात यायचं आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. देव्या ये चांगला झेल मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिला होता देवर्सच्या माध्यमातून. इथे मात्र आपण पाहतो विजयी षटकार शंतनूच्या बॅट मधून येतोय. कणकणी षटकार. धन्यवाद.